जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी स्तंभ म्हणून भारत पुढे येत असल्याचं अधोरेखित करत आंतरराष्ट्रीय समृद्धीमध्ये देशाचं लक्षणीय योगदान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ठळकपणे मांडलं आहे. ते सुरिनाम इथं विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित करत होते. जागतिक विकासात भारताचं 17% योगदान अधोरेखित करत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी असलेला धोका कमी करण्यासाठी भारत मदत करत असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026साठी जागतिक वास्तव जीडीपीमध्ये 17% योगदानासाठी भारत सज्ज असल्याचं म्हटलं आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. वेगानं विकसित होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणूनही देश आपली घोडदौड कायम राखणार असल्याचं जयशंकर म्हणाले. जागतिक जीडीपी विकासात योगदान देणाऱ्या सर्वोच्च 10 देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाचा भागीदार, जागतिक मनुष्यबळ, नवनवे उपक्रम, प्रथम प्रतिसादकर्ता, विकासाचा भागीदार असे विविधांगी पैलू उलगडत जागतिक राजकारणातही भारताची भूमिका जयशंकर यांनी विशद केली.